आत्ता नीट UGचा रिझल्ट लागल्यानंतर एका रिलेटिव्हचा फोन आला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांच्या मुलाला असे चांगले मार्क नाहीत पडले. मग ते म्हणत होते की आता आम्हाला याला डॉक्टर करायचंय, तर तुम्ही थोडं आम्हाला गाईड करा. तर जेव्हा कमी मार्क पडतात नीट UGमध्ये त्यावेळेस 3 मार्ग म्हणजे पर्याय आपल्याकडे मार्ग उरतात. त्याच्यामध्ये पहिला मार्ग असतो की नंतर पुढच्या वर्षी एक्झाम देणे. दुसरा मार्ग असतो की प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन घेणे. आणि तिसरा मार्ग ज्याच्यावर मी आज तुम्हाला बोलणार आहे की तो असतो की दुसऱ्या देशात जाऊन MBBS करणे. तर आता मी ह्या टॉपिकवरती आज तुम्हाला काही कडवी सत्य म्हणा ती मी तुम्हाला सांगणार आहे. तर ती अशी आहेत की जेव्हा कमी मार्क पडतात नीट UGमध्ये त्यावेळेस तुमच्याकडे खूप सारे एजंट किंवा खूप साऱ्या संस्था येतात आणि ते सांगतात असे खूप चांगल्या चांगल्या ऍडव्हर्टाईज करून तुम्हाला सांगितलं जातं की बाहेरच्या देशात MBBS करा, खूप स्वस्त आहे, 25 ते 30 लाखामध्ये तुमचं पूर्ण MBBS होतं, काही प्रॉब्लेम नाहीयेत. पण आणि ते जर तुम्हाला ते करायचं असेल तर फक्त मला तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत एवढं सांगायचं की तुमचा रिसर्च खूप स्ट्रॉंग असला पाहिजे. कारण तुम्हाला जे 25 ते 30 लाख सांगितले जातात ही काही छोटी रक्कम नाहीये. ठीक आहे. कारण जेव्हा तुम्ही रिअलमध्ये MBBS करायला जाता, आता मी तुम्हाला एक पॉईंट वाईज सांगतो की सगळं प्रोसेस काय असते. जेव्हा तुम्ही बाहेरच्या देशात ऍडमिशन घ्यायला जाता MBBS ला, तुम्ही एखाद्या एजंटच्या किंवा एक कन्सल्टेशन फर्म असते त्याच्या मार्फत जाता. ठीक आहे. त्यांची एक सेपरेट फी घेतात ते ऑब्व्हियसली किंवा त्यांचं कमिशन असतं. ही गोष्ट कोण तुम्हाला सांगणार नाही. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट ते सांगतात की 25 ते 30 लाखामध्ये तुमचं MBBS होतं. परंतु जेव्हा तुम्ही तिथं जाऊन MBBS करता ही फक्त फी सांगितलेली असते तुम्हाला. तिथे राहण्याचे खर्च, तिथं तुम्हाला येण्या जाण्याचा विमानाचा खर्च असतो. त्याच्यानंतर तिथं जे तुम्ही ज्या हॉस्टेलमध्ये राहता त्याची सेपरेट फी असते. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये तिथल्या जेव्हा शिकायला जाता तिथं त्यांची सेपरेट भाषा असते. म्हणजे तुम्ही रशियाला जावा, कझाकिस्तानला जावा, चायनाला जावा, अशा भरपूर देशामध्ये लोक जातात तिकडनं आणि त्या देशाची एक वेगळी भाषा असते. त्या भाषेमध्ये खूप वेळा तिथं शिकावं लागतं.